सकाळचे वाजले आहे 7:30 वाजलेत आणि हे बघा काय झालं आहे. हे बघा हे बघा हे बघा. ओ माय गॉड. बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय बापरे वारा बघा. बापरे बाप खूपच उडाली एकदम. इतका जोरात पाऊस इतका जोरात आवाज आहे ना खाणखाना एकदम जाग आली. सकाळचे वाजले आहे 7:30 वाजलेत आणि हे बघा काय झालं आहे. बापरे बाप तुफान पाऊस आहे तुफान आणि वारा बघा. अरे बापरे बाप. हो हो हे समोरचं झाड बघा समोरचं झाड बघा. खतरनाक पाऊस पडतोय खतरनाक. सकाळचे 7:15 झाले 7:15 7:30 झाले आणि एवढा जोरात आवाज येत होता ना बापरे बाप. माझी खूपच उडाली एकदम. हे बघा ही झाडं बघा. वाव काय तुफान. समोर त्याला बिल्डिंग पण दिसत नाही. आपण एरवी नेहमी बिल्डिंग बघतो ना. हे बघा हे बघा हे बघा. ओ माय गॉड ओ माय गॉड. काय झाड हलतात आहे. वाव जरा बरं वाटतंय जरा पाऊस पडतो ना. पण हा जर असाच पडला तर ठीक आहे नाही तर मग गरमी व्हायला पुन्हा सुरुवात होईल. पण झाड बघा काय हलतात. वारा पण एवढा सोसाट्याचा सुटलाय ना बाप रे बाप खतरनाक. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय. हो बापरे बापरे वारा बघा. खतरनाक पाऊस पडतो आणि त्यासोबत आहे ना वारा पण इतका आहे ना बापरे. हे झाड ना हे समोरचं झाड हे असं येतंय असं जात आहे असं येतंय असं जात आहे. सकाळ सकाळ पावसाने हजेरी दिली आहे. ही बघा ही समोरची बिल्डिंग आहे ना ही किती व्यवस्थित क्लिअर दिसते पण आता नाही दिसत सुद्धा नाहीये. म्हणजे पाऊस तर पडतोय वारा पण येतोय बाकी बरोबर आहे ना थोडं धोका टाईप पण आता आहे. म्हणजे पाऊस पडतोय ना तर त्याच्यामुळे समोरची बिल्डिंग सुद्धा दिसत नाही. फायनली मित्रांनो पहिला पाऊस. क्या बात आहे. सकाळी ना झोपलं होतं आणि असं जोरात खिडकीच्या बाहेर एवढा आवाज येत होता झोप उडून गेली आणि बघतो तर काय खिडकी उघडली आणि बघतो तर हा तुफानी पाऊस तर पडतोय त्यामध्ये इतका वारा पण आलाय ना बापरे बाप. हे बघा ही झाड आहे ना हे झाड आहे ना हे समोरचं झाड जे असं झालंय ते झाड हे झाड आहे ना खूप पावसात डेंजर असं. हे ना असं येतं असं जोरात वाऱ्याने हलतं आणि हे झाड आहे ना इथपर्यंत ही भिंत आहे ना इथपर्यंत टेकतं. त्यामुळे ना कधीतरी जेव्हा वारा येतो ना तेव्हा एकदम भीती वाटते या झाडाची. पण बघा ना काय मोसम झालाय क्या बात आहे. गाड्या बिड्या पण सगळ्यांना मला वाटतं ना एकदम मस्त चकाचक धुवून झाल्यात. क्या बात आहे. फक्त असाच पडत राहिला तर ठीक आहे नाही तर मग आज गरम डबल होणार आहे. आणि ही समोरची बिल्डिंग बघा ही पाऊस पडतो ना तर त्यामुळे इतका काळोखात झालाय ना समोरची बिल्डिंग पण एवढी क्लिअर दिसत नाहीये. क्या बात आहे. पण वातावरण एक सुंदर झालं. एवढा थंडगार वाटण्याला काय विचारू नका. पहिला पाऊस मुंबईचा तो पण एकदम मुसळधार वाऱ्यासकट. चला एक काम करूया ना थोडं खाली जाऊया आणि पावसाचा आनंद घेऊया. चला खिडकी बंद करते बघा. खिडकीने असं इथे ना पूर्ण वाऱ्याने ना पूर्ण त्या झाडांचा पाला पाचवा येतोय. जरा खाली जाऊन येऊया. चला खाली जाऊया थोडासा पावसाचा आनंद घेऊया. गड गड गड. हो हो खाली आल्यावर बघा जबरदस्त एक नंबर. कसला भारी वाटतंय. हे बघा इकडे लगेच धबधबे पण चालू झाले बिल्डिंग मध्ये. हे बिल्डिंगचे धबधबे तुम्हाला दाखवतो.
मस्त एक नंबर. जरा पण पाऊस थांबायला मागत नाहीये, एकदम जोर जोरात पडतोय. खूप जोरात पाऊस पडतो. चला इकडे जाऊन बघूया काय. एक नंबर. बरं वाटतंय सकाळ सकाळ इतका जोर जोरात पाऊस पडतोय ना. आता हा पाऊस संध्याकाळ बंद पडला तर ठीक आहे, संध्याकाळ बंद पडला तर ठीक आहे, नाहीतर मग काय, मग गरम भरपूर आहे. पहिला पाऊस मस्त एकदम गार गार आणि शीट वाटते पावसामध्ये. एकदम थोडासा भिजून आलो आणि एकदम थंडगार पाणी, एकदम थंडगार, म्हणजे बरोबर एकदम पोचतं ना तसं पाणी होतं. आणि पूर्ण ना इकडे ना हवा भरपूर सुटली एकदम मस्त. खूप मजा असते ना पहिल्या पावसाची, त्या बात आहे. बघा ये बाहेर. आता विचार करा तुम्ही, ह्याच्यावर तुम्हाला दिसत असेल किती पाऊस पडतोय ते. आता ते पाऊस झालाय ना, पण पाऊस अजून जोरात पडतो. सातत्य पाऊस झाली का, हीच खरी मजा असते पहिल्या पावसाची. पहिला पाऊस पडला ना तर लहानपणी कसं पहिला ना बाहेर पडायचो आपण. कशाला तर पहिल्या पावसाचं पाणी अंगावर घेण्यासाठी. पण आता जे पाऊस होते पहिल्याच्या पावसात नाही राहिले, थोडं आजारी पडण्याची शक्यता असते. पण मजा आली त्या पहिल्या पावसात. सकाळी जसा खिडकीमध्ये उठतो ना, इतका जोरात पाऊस, इतका जोरात आवाज आहे ना, खाट एकदम जाग आली. शेवटी विचार केला, खाली आलं आणि मस्त मी पहिल्या पावसाचा आनंद लिहिला. A few moments later. चला घरी आलो आहे आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश वगैरे झालं, घरातली सगळी कामं आटोपली आहेत. आज केव्हा नाही तर मी सकाळी 6:30ला उठलो, कारण की जेव्हा झोपेत होतो ना तेव्हा ना जोर जोरात इथे ना आवाज येत होता आणि इतका पाऊस पडत होता, इतका वारा येत होता ना की काय विचार नका. मला या झाडाची नेहमी भीती वाटते, कारण की हे झाड आहे ना इतकं हलतं ना की या भिंतीपर्यंत येऊन टेकतं. आणि 1 तास तरी पाऊस पडला. मी 7:30ला वगैरे 7:15 7:30ला खाली गेलो, तिथून तो पाऊस पडत होता. म्हणजे विचार करा ना, लिटरली मी जेव्हा खिडकी उघडली ना एवढा वार आला, पूर्ण कचरा घराच्या आतमध्ये. आणि इथे झाड असल्यामुळे सगळ्या कसा कचरा घरात येतो. आणि नंतर खाली गेलो मस्तपैकी, पावसात थोडंसं भिजलो, थंडगार पाणी होतं. पण हा पाऊस तसा बोलतात ना इतका पण चांगला नाहीये, कारण की हा अवकाळी पाऊस आहे ना, तर त्यामुळे इतका पण चांगला नाहीये. घरी आलो मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि आता बघा, आता कोण बोलेल का की आज पाऊस पडला म्हणून? जराही नाही, काही वाटतच नाही. पण झाडं मस्तपैकी एकदम फ्रेश झाली, मस्त धूळ इथे ना ऍक्च्युली झाडांना भरपूर धूळ वगैरे होती, पण आता मस्तपैकी झाडं देखील फ्रेश झाली आहे. आणि इथे ना
पाऊस बीस जेव्हा येतो ना तेव्हा ना ही झाडांची कटिंग मस्त ना व्यवस्थित करतात आणि ना मस्त पाऊस जेव्हा पडतो ना तेव्हा ना आता तुम्ही जेव्हा नेक्स्ट बघतील ना कधी ब्लॉग तर ना हे पूर्ण तुम्हाला ना पूर्ण हिरवंगार झालेलं दिसेल. पूर्ण हा आजूबाजूपर्यंत हिरवंगार झालेलं म्हणजे छाटणी पण करतात ना मस्त झाडांना चांगली एकदम नवीन पालवी फुटते आणि मस्तपैकी सगळी झाडं आहेत ना पूर्ण भरून निघतात, हिरवीगार होतात. मजा आली पावसात भिजायला. बऱ्याच वर्षानंतर मला वाटतं असं मी पावसात भिजलो असेल. आता घरी आलोय आणि घरची कामं सुरू आपली. तर आता काय आज आहे संकष्टी तर तुम्हाला मी दाखवतो. हे आहे आपलं देवार घर आहे. तर इथं मस्त देव साफ स्वच्छ करायचे आहेत आणि देवांची करायची आहे पूजा. इथे मी सकाळीच हार वगैरे आणलेला आहे आणि आमच्या बाजूला वहिनी आहेत ना त्यांनी ही मस्त ना सकाळी जांभळ्या कलरची टगरीची ना ही फुलं दिलीत. ही फुलं पण मस्त आहेत. आणि आमचं बघा काय चालू आहे, मी हे विसरून गेलो. तर हा धूप मी पेटवून ठेवलाय. हा धूप आता खालपर्यंत गेला, आता उचलू कसा, हे असं आहे माझं काम, मी असं विसरून जातो. तर हा धूप मस्तपैकी पूर्ण घरात येतात सुगंध दरवळतोय. वाव. आणि हे मी ठेवतो कुठे, तर मी हे ठेवतो माझ्या कामाच्या ठिकाणी. वाव. त्यामुळे कसं ना काम करायला मजा येते, जरा एक पॉझिटिव्हपणा येतो. क्या बात आहे. आता कसं जरा घरात बरं वाटतंय, सकाळ सकाळ धूप पेटवला ना. आहा. आता जरा पण ठग नाहीयेत किंवा काय नाही, म्हणजे पुन्हा पाऊस वगैरे काही येण्याची शक्यता नाहीये. पण गरम आत्तापासूनच व्हायला लागला आहे. तर तुम्ही कुठे राहता आणि तुमच्या इथे मुंबईमध्ये कुठे कुठे पाऊस पडला की नाही, जर तुम्ही कोकणातून बघत असेल तर कोकणात पाऊस पडला की नाही ते देखील मला कमेंट करून सांगा. चला व्लॉग वगैरे ना सगळे मस्तपैकी ना एडिट करून झाले. भटकंतीसाठी पण काही व्हिडिओ बनवायचे होते, ते पण एडिट करून झाले. आणि आता मी तुम्हाला दाखवतो की पूजा कशी झाली आहे ती. या तर आमचा कसा ट्रायपॉडला लागलेला असं ना, आता मी तुम्हाला दाखवतो की घरी पूजा कशी मस्त झाली ती. ही बघा. तर इकडे बघा पूजा देखील आपले देवांची झाली आहे आणि अशी सिंपल पद्धतीनेच आपण देवांची पूजा करतो. साधी फुलं, वेण्या आणि चाफा यांनीच नेहमी देवाची पूजा होते. तर ना जरा छान वाटते बघायला, सिंपल आणि साधं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आहे संकष्टी चतुर्थी आणि 9/52 आज आहे चंद्र उदय. तर तुमच्यापैकी कोण कोण उपवास करते की नाही, तर आपला तर संकष्टीला नेहमी उपवास असतो. तर आज संकष्टी असल्यामुळे सर प्रत्येकाने कमेंट करायची आहे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मित्रांनो हा होता आपल्या पहिल्या पावसाचा, म्हणजे मुंबईत पहिला पाऊस पडला आणि पहिल्या पावसाचा हा एक छोटासा ब्लॉग होता. मी जास्त काही शूट नाही केलं कारण की शूट करण्यासारखं नव्हतं, कारण की 1 तासामध्ये पाऊस लगेच गेला. पण पहिल्या पावसाची जी मजा होती ती आपण मात्र घेतली आहे. आज संकष्टी असल्यामुळे घरात बरंच सारं म्हणजे दिवस एकदम आता पूर्ण बिझी जातो आणि घरातली बाकीची सगळी कामं आवडलेत आणि आता आपण बसतोय एडिटिंगला. आता आपले जे ब्लॉग्स आहेत ते आपण टाकतो संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजताचा आपण ब्लॉगला म्हणजे अपलोड करण्याचा आपण टाइम ठेवलेला आहे, कारण की तेव्हा सगळेजण ऍक्टिव्ह असतात. आपण जो पोल ठेवलेला आहे ना, तर त्यामध्ये पण सगळ्यांनी सांगितलं की संध्याकाळी दादा ब्लॉग अपलोड करा, म्हणजे तेव्हा बरेच जण फ्री असतात. तर टाइम लक्षात ठेवा, संध्याकाळी 6 जास्तीत जास्त 6:30 होतील, पण 6-6:30 आपला ब्लॉग आता आपल्या चॅनलवरती यायला सुरुवात झाली आहे. आणि हा पडला पाऊस, आता पहिला पाऊस पडला आहे. तर पहिल्या पावसात आहे ना गावा साईडला आहे ना वेगवेगळ्या ना रानभाज्या येतात. तर त्या कुठल्या कुठल्या रानभाज्या, तर तुम्हाला त्या रानभाज्या जंगलात जाऊन कशा शोधायच्या असतात आणि त्यांचा रेसिपीचा ब्लॉग जर हे तुम्हाला पाहिजे असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी एक असा ब्लॉग दरवर्षी बनवतो, तो म्हणजे माझा स्वतःचा फेवरेट अशी ती भाजी आहे, रानभाजी आहे, तिला म्हणतात शेवळ्याची भाजी. आता ती शेवळ्याची भाजी मला बऱ्याच वर्षापासून आहे ना ती शोधायची होती. कुठे रानात जाऊन ती कशी शोधतात, ती कशी कापतात, ती कशी भेटते, तिला कसं म्हणजे साफ केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी ना मला रानात जाऊन करायच्या होत्या. पण ते मला कुठे लोकेशन नाही माहितीये. तर जर तुम्ही जर सफाळा साईडच्या असेल, मला माहिती सफाळा साईडला कुठेतरी आजूबाजूला मिळतात, पण जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि तुम्हाला नंबर मग आपण शेअर करू एकमेकांना. मी तुमच्या इथे येईन आणि मग मला तुम्ही दाखवा ती भाजी कुठे मिळते किंवा कसं मिळते. मग आपण त्याचा एक सुंदर असा ब्लॉग बनवू आणि नंतर घरी आल्यानंतर मी त्याचा एक रेसिपीचा ब्लॉग बनवेन.
तर हा होता मित्रांनो छोटासा आपला मुंबईतला पहिला पाऊस. तर त्याची जी आपण मजा केली त्याचा एक छोटासा ब्लॉग होता, जास्त मोठा नाही बनवू शकलो. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आणि ना मला ना एक अशी ना टॅगलाईन सुचली, थांबा मी तुम्हाला ना आठवली की सांगतो. आजचा ब्लॉग इथेच एंड. सबस्क्राईब मात्र नक्की करा फ्रेंड.